नमस्कार. कधी-कधी बाहेरचं फॅन्सी फूड नकोसं वाटतं, तेव्हा मन आपोआप घरच्या साध्या जेवणाकडे जातं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे असंच एक साधं, पारंपरिक आणि मन तृप्त करणारं घरचं जेवण. तर आजच्या ताटात आहे वाफाळलेला जिरा भात, मस्त डाळ बनवलेली आहे आणि त्याचबरोबर भोपळ्याच्या गोड पुऱ्या, ज्यांना आपण भोपळघाऱ्या असं सुद्धा म्हणतो. तर ही बटाट्याची साधी भाजी बनवलेली आहे, अगदी कमी मसाले घालून. सुरुवात करूयात भोपळघाऱ्यांपासून, म्हणजेच भोपळ्याच्या गोड पुऱ्यांपासून. तर भोपळा मी इथे कट करून घेतला आहे. त्याची मागची जी साल आहे ती आधी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर मी इथे किसून नाही घेते, डायरेक्ट आपण हे फोडी ज्या अख्ख्या आहेत त्या आपण डायरेक्ट उकडूनसुद्धा घेऊ शकतो, पण त्याने टेस्ट थोडीशी वेगळी लागते, म्हणून मी या पद्धतीने करते. याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. पातेल्यामध्ये तूप गरम करायला ठेवलं होतं 1 चमचा. त्यानंतर यामध्ये ह्या फोडी घालून घ्यायच्यात आणि मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला याला वाफ काढायची आहे. तर जवळजवळ 10 मिनटं याला छान मऊ शिजवून घेतलं आहे मी. मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करून घेत होते पुन्हा पुन्हा, जेणेकरून खाली लागू नये. तर बघा, खूप छान मऊ असा ह्या फोडी आपल्या शिजलेल्या आहेत. तर स्मॅशर घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हे छान इथेच पातेल्यामध्येच मी दाबून घेते आहे. गॅसची फ्लेम खाली चालू आहे. हे छान व्यवस्थित स्मॅश झालं की यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे. तर जेवढं तुमचं भोपळ्याचं जे मिक्सचर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी इथे गूळ घेतलेला आहे. बरं, गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काहींना जास्त गोड आवडतं, काहींना कमी आवडतं. त्यानंतर ह्या गुळाला पाणी सुटतं आणि हे छान असं पातळसर होतं थोडंसं. आता हे झालं की गॅस बंद करायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे. हे बघा, याला एक छान उकळी आलेली आहे, मस्त पातळ झाले. गॅस बंद करून याला मी थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचे काप तयार करून घेते. बटाट्याची अगदी सिंपल साधी आपल्याला भाजी बनवायची आहे. तर मी इथे बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे. त्याच्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर त्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे. त्याचबरोबर थोडासा ओवा घालायचा आहे इथे आणि त्यानंतर इथे आपल्याला आलं आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे. तर तो इथे घातलेला आहे मी, आलं आणि लसूण. तर मी अर्धा अद्रक लसूण जे आहे ते यामध्ये घातलं आहे, अर्धं मी साईडला शिल्लक ठेवलं आहे कारण डाळ बनवायची आहे आपल्याला. कढीपत्ता घातलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे छान तांबूस रंगावर आलं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे थोडंसं, काही 10-20 सेकंद. त्यानंतर काढायचं आहे. परत एकदा यामध्ये लाल तिखट घातलं आहे मी, हळद घातली, मिक्स केले आणि बटाट्याच्या फोडी यामध्ये घालून द्यायच्या. बस एवढंच यामध्ये मी घातलेलं आहे. आता हे मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी घालावं लागेल कारण खूप ड्राय आहे. पाणी घातल्यामुळं बटाटा छान आपला शिजेल, मऊसूत एकदम. झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. फक्त झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला याला मिक्स करावं लागेल, जेणेकरून बटाटा खाली लागू नये म्हणून. तर आता इथे बघा, मी मीठ घातलेलं आहे, याला मिक्स केलं आहे आणि झाकण ठेवून मी दुसऱ्या शेगडीवरती ठेवून दिलेलं आहे. मध्ये मध्ये बघा मी हे मिक्स करत आहे, जेणेकरून बटाटा खाली लागू नये. तर इकडे साईडला बटाट्याची भाजी होती, तोवरती दुसऱ्या पातेल्यामध्ये मी इथे तूप गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्येच मी मोहरी घातलेली आहे, जिरी घातलेली आहे इथे. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या मी इथे दोन्ही घातलेल्या आहेत. जर तुम्ही तडका देणार असाल शेवटी वरून, तर तुम्ही लाल मिरच्या इथे स्किप करू शकता, तडक्यामध्ये त्या मिरच्या घालू शकता. तर मिरच्या घातल्यानंतर मी अद्रक लसूण जे शिल्लक राहिलेलं होतं बटाट्याच्या भाजीत मी अर्धं घातलं आणि अर्धं इथे घातलं आणि कढीपत्ता घातला. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान तांबूस रंगावर येईपर्यंत हे देखील आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे हिंग, हळद, लाल तिखट देखील इथेच मी घातलेलं आहे. थोडीशी तिखट डाळ होण्यासाठी मी इथे लाल तिखट घातलेले आहे. नाही घातलं, स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे, कारण फिकी डाळसुद्धा खूप छान लागते. पण मी वरून तडका देणार नाही आहे, त्यामुळे मी इथेच लाल तिखट घातले आणि लाल मिरच्या देखील मी इथेच घातलेल्या आहेत. तर आता जी तुरीची डाळ मी कुकरला आधी शिजवून घेतली होती, टोमॅटो घालून मी ही डाळ शिजवून घेतली होती. छान मऊ अशी डाळ शिजलेली आहे आपली, ती घोटून घेतली आणि त्यानंतर यामध्ये घातलं. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, तुम्हाला किती घट्ट डाळ हवी आहे, किती पातळ हवी आहे त्यानुसार. मीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे. तर साईडला बघा, आपला बटाटासुद्धा आता होत आलेला आहे जवळजवळ. जोवर डाळ मी टाकत होते तोपर्यंत हा बटाटा छान शिजत होता. मिक्स करून घेते. खाली थोडंसं लागलं असेल तर ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते खाली लागत नाही. तर पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे मी
आणि डाळ देखील बघा याला उकळी आली आहे छान अशी आणि डाळसुद्धा आपली आता छान तयार होत आहे। तर आता यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर डाळीमध्ये देखील घालते आहे मी आणि बाजूला जी आपली भाजी शिजते आहे त्यामध्ये देखील मी ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे। दोन्ही कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात आणि आपली डाळ आणि बटाट्याची सिंपल अशी भाजी दोन्ही तयार आहेत। तर झाकण ठेवले बटाट्याच्या भाजीवरती, गॅस बंद केलेला आहे। इथे डाळीचा सुद्धा गॅस बंद करून टाकलेला आहे कारण डाळीला छान उकळी आली आहे आणि मस्त कड देखील आलेला आहे। तर बघा आपली भाजी किती छान दिसते, अगदी सिंपल पद्धतीने बनवली आपण। तर भोपळ्याचं जे मिक्सचर होतं गूळ आणि भोपळ्याचं ते देखील थंड झालेलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे आणि आता गव्हाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर इथे जवळजवळ मला 2.5 कप मी गव्हाचं पीठ इथे घातलेलं आहे। तर तुमचं मिक्सचर किती आहे त्यानुसार तुम्हाला गव्हाचं पीठ घालावं लागेल। टेक्स्चर तुम्ही थोड्या वेळाने पुढे बघा की टेक्स्चर कसं असतं। तर इथे आता हे गव्हाचं पीठ घातल्यानंतर मिक्स करायचं आहे। बरं, यामध्ये तुम्ही वेलची पावडर घालू शकता, जायफळ घालू शकता, सुंठ पावडर घालू शकता। मी यातलं काही घातलेलं नाही आहे, जस्ट मीठ घातलं आहे फक्त आणि पीठ घालून हे मिक्स करून घेतले। तर इथे जवळजवळ 2.5 ते 3 कप मला गव्हाचं पीठ लागलेलं आहे। जर कमी वाटत असेल तर परत वरून गव्हाचं पीठ ॲड करू शकतो। तर बघा या पद्धतीने याचं टेक्स्चर हवं की तुम्हाला हातामध्ये गोळा घेऊन तो व्यवस्थित थापून घेता आला पाहिजे पुरीच्या आकारामध्ये। तर असं हे पीठ माझं इथे तयार आहे। एक फक्त 5 मिनटं रेस्ट दिल्यानंतर आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्यात। तर बघा मी इथे बटर पेपर घेतलेला आहे। एखादी प्लास्टिकची ट्रान्सपरंट कागद जरी याला लावला तरीसुद्धा चालणार आहे किंवा रिकाम्या दुधाची पिशवी जी असते ती जरी लावली तरीसुद्धा चालणार आहे। तर आता बटर पेपरला थोडंसं तेल लावले आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हा थापून घ्यायचा आहे। तर एकदम पातळ पण नाही थापायचं आहे आपल्याला आणि एकदम जाडसर पण पुरी करायची नाही आहे, मध्यम आकारामध्येच आपल्याला ही बनवायची आहे। आणि थापून झाल्यानंतर गरम तेलामध्ये आपल्याला ही सोडायची। मी साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं, काढून घ्यायची हातावरती आणि या पद्धतीने अलगद तेलामध्ये सोडायची आहे। तर आता पुढून मागून छान मस्तपैकी ही आपल्याला पुरी भाजून घ्यायची आहे, म्हणजेच तेलामध्ये तळून घ्यायची आहे। मस्त भोपळ्याची नैसर्गिक गोडी, गुळाचा स्वाद आणि तळलेल्या पुऱ्यांचा सुगंध आणि किचनमध्ये तर सुटलेला आहेतच। आणि तुम्ही कशाबरोबर ह्या पुऱ्या खाता नक्की कमेंटमध्ये सांगा। मी इथे दुधासोबत ह्या पुऱ्या खाणार आहे। तर छान आपल्या पुऱ्या इथे तळून घेते आहे। साईडला आपला भात तयार आहे, त्यानंतर डाळ बनवलेली आहे, बटाट्याची भाजी बनवलेली आहे, त्याचबरोबर मस्त गूळ घालून बनवलेल्या भोपळ्याच्या गोड पुऱ्या ज्यांना आपण भोपळघाऱ्या म्हणतो त्या देखील आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। तर छान मस्त इथे मी आता ताट तयार करून घेते आहे। डाळ घेतलेली आहे वाटीमध्ये, मस्त त्यावरती वरून तुपाची धार घालायची आहे, गरमागरम भात वाढायचा आहे आणि सोबतच कुरकुरीत पापड तर पाहिजेच आपल्याला, त्याशिवाय जेवण अपूर्ण राहील। तर इथे मी ताट तयार करून घेतलेलं आहे। भोपळ्याच्या पुऱ्या मी दुधासोबत वाढलेल्या आहेत। तर अशा साध्या आणि घरच्या पारंपरिक रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर यापुढे देखील मी असेच व्हिडिओ शेअर करत राहील। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।